नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। तर बघा, श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये जेवढे आपण व्रत वैकल्य करू तितकंच आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं। मुलांच्या लग्नाबद्दल जर आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील हा जो अध्याय आहे तर याचं पठन केलं तर मुलांच्या लग्नात जे काही अडथळे येत आहेत, विघ्न येत आहेत, कुंडलीमध्ये काही दोष आहेत तर ते संपूर्णपणे दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। श्रावण महिना संपण्याच्या आतमध्येच मुलांचं लग्न हे जमेल। मंडळी, श्रावण हा महिना शिवाराधनेसाठी आणि देवपूजेचा पवित्र काळ मानला जातो। दत्त महाराज हेच शिवरूप असल्यामुळे या महिन्यात दत्त संप्रदायाचा मूळ ग्रंथ असणाऱ्या श्री गुरुचरित्रेचे पारायण करण्याचे फळ हजारो पटीने जास्त मिळते। गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायात मानवी जीवनातील समस्येवर उपाय आणि आध्यात्मिक मार्गदर्शन आहे। नियमित पारायण केल्याने घरातील वास्तुदोष, पितृदोष, ग्रहांचे वाईट प्रभाव आणि मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे, जे काही दोष मुलांच्या कुंडलीमध्ये निर्माण झालेले आहेत तर ते संपूर्णपणे दूर होण्यास मदत होत असते। या पवित्र ग्रंथाच्या वाचनाने मन शांत होते आणि थेट श्री दत्तगुरूंची व अक्कलकोट स्वामी समर्थांची कृपा लाभून कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती नांदते। मंडळी, आपल्या मुलांच्या लग्नात जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला श्री गुरुचरित्रे ग्रंथामधील हा अध्यायाचा आपल्याला पठन करायचं आहे। संपूर्ण पूजा विधी कशा प्रकारे करायची आहे, नियम अटी कोणकोणत्या आहेत ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे अगदी थोडक्यामध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील। मंडळी, दत्त संप्रदाय श्री गुरुचरित्र या ग्रंथाला अत्यंत पवित्र आणि प्रभावी मानले जाते। श्रावण महिन्यात या ग्रंथाच्या वाचनाचे विशेष महत्त्व आहे। मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी किंवा उशिरा लग्न होत असल्यास किंवा विवाहात ठरण्यास सतत अडचणी येत असल्यास श्री गुरुचरित्रे या ग्रंथामधील 8वा अध्याय आहे तर हा खूप प्रभावी असा अध्याय आहे। यामुळे मुलांच्या कुंडलीत कितीही दोष असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे। पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला या अध्यायाचे पठण करायचं आहे। दररोज म्हणजे कोणत्याही, आता श्रावण महिना सुरू झालेला आहे तर तुम्ही गुरुवारपासून सुरू करू शकता किंवा कोणत्याही सोमवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही या अध्यायाचं पठण रोजच्या रोज तुम्हाला करायचं। 21 दिवस तुम्हाला कंटिन्यू ही सेवा व्यवस्थितपणे करायची आहे। पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने श्री स्वामी समर्थ महाराजांचे विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे। या अध्यायामध्ये श्रीपादांनी एक ब्राह्मण स्त्रीच्या संकटाचे निवारण करून तिच्या पुत्राचे विवाह कार्य सुलभ केल्याची कथा व शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगितलेले आहे। विवाह कार्यासाठी करायच्या अध्याय 8च्या वाचनाची विधी, नियम आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाची देणार आहे। तुम्हाला आता प्रश्न पडेल की श्री गुरुचरित्र ग्रंथामधील हा जो अध्याय आहे तर याचं पठण किंवा ही सेवा कोणी करावी, तर मी तर सांगेल की स्वतः मुलाने केली तर अतिशय उत्तम आहे किंवा मुलीने केली तरी देखील चालेल। परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, त्यामुळे घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी ही सेवा करायची आहे। मुलाची आई करू शकते, बहीण करू शकते किंवा मुलाची बहिणी असेल, भाऊ असेल, कोणी हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे। पूर्ण श्रद्धापूर्वक तुम्हाला ही सेवा ज्या दिवसापासून करायची असेल तर त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायचे आहे, स्वच्छ कपडे घालायचे, शक्य असेल तर सोवळे किंवा तुम्ही जे कपडे घालत असाल ते कपडे तुम्हाला घालायचे आहेत। तसेच शुभ्र किंवा पिवळ्या कलरचे कपडे हे परिधान करायचे आहेत। आपण जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा पुसून घ्यायची आहे। शक्य असेल तर तिथे थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे। त्याच्यानंतर तिथे एक रांगोळी काढायची आहे आणि मग त्याच्यावरती पाट किंवा चौरंग असेल तर तो ठेवायचा आहे। चौरंगावरती तुम्हाला पिवळा कापड पसरवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर ती तुम्हाला चौरंगावरती ठेवायची आहे किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल तर तो देखील ठेवायचा आहे। गुरुचरित्र ग्रंथाची पोथी असेल ती देखील तिथे ठेवायची आहे। नंतर तुम्हाला तिथे एक दिवा लावायचे, दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप तुम्हाला टाकायचे आहे किंवा समय देखील तुम्ही लावू शकता। पिवळी फुले असतील ती ठेवायची आहेत। तसेच तुम्हाला
जो गुलाबचा अत्तर असतो तो देखील तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना लावायचा आहे. अगरबत्ती लावायची, धूप दीप दाखवायचा आहे. गोड पदार्थाचं नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवायचे. पेढे असेल तर ठेवा किंवा साखर ठेवली तरी देखील चालेल. नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला गणपती बाप्पांचे स्मरण करून गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. त्यानंतर श्री गुरुचरित्राच्या पोथीचे व दत्त गुरूंच्या प्रतिमेची षोडोपचार किंवा यथाशक्ती पूजा करावी. गंध लावावे, फूल ठेवावे, पिवळी फुले असतील ती ठेवावी, हळद कुंकू वाहून नैवेद्य दाखवायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते. संकल्प करताना तुमच्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे. हळद कुंकू अक्षता एखादं पिवळं फूल ठेवायचं आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही ही जी सेवा मुलांच्या लग्नासाठी करणार आहात तर तुम्हाला मुलाचं नाव बोलायचं आहे, गोत्र बोलायचं आहे. दत्त गुरूंच्या प्रित्यर्थ माझ्या मुलाच्या मुलीच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन लवकर विवाह जुळून यावा या मनोकामना पूर्तीसाठी मी आजपासून श्रावण महिन्यातील 21 दिवस संपूर्ण महिना जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही संपूर्ण महिना असं बोलायचं आहे. तुम्हाला जेवढा दिवस सेवा करायची आहे, 21 दिवस करायची असेल तर 21 दिवस बोला, 11 दिवस करायची असेल तर 11 दिवस तुम्हाला बोलायचं आहे की मी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण नित्य वाचन करत आहे. हे श्री गुरुदेव दत्त माझी ही पूजा आणि वाचन पूर्ण तत्वास नेऊन माझा संकल्प पूर्ण करावास. चा संकल्प बोलून झाल्यानंतर हातातील पाणी, अक्षता आणि फुले श्री दत्त गुरूंच्या चरणी किंवा ते पाणी तुम्हाला जमिनीवरती सोडायचं आहे. मग तुम्हाला श्री गुरुदेव दत्तांना, श्री स्वामी समर्थ महाराजांना नमन करायचे आहे, हात जोडायचे आहेत. अशा प्रकारे श्रद्धापूर्वक संकल्प करून केलेले पारायण निश्चितच फलद्रूप ठरते. म्हणजे कोणतीही सेवा करत असताना आपण पहिले संकल्प करणे तितकंच महत्वाचं आहे. बघा, श्रावण महिन्यात सलग तुम्ही 11 दिवस किंवा 21 दिवस रोज एका वेळी शक्य असल्यास दर गुरुवारी किंवा सोमवारी देखील तुम्ही श्री गुरुचरित्राचा 8वा अध्यायाचं पठण करायचं आहे, न चुकता वाचायचं आहे. काही जण संपूर्ण श्रावण महिन्यात किंवा श्रावणातील प्रत्येक गुरुवारी देखील हा अध्याय वाचतात. वाचनाची वेळ दररोज एकच असावी. शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 3 ते 10च्या दरम्यान वाचन करणे उत्तम मानले जाते. किंवा दुपारी 12 ते 12:30च्या वेळेत दत्त महाराजांची भिक्षेची वेळ मांडली जात असल्याने त्या वेळेत वाचू नये. वाचताना उच्चार तुमचा स्पष्ट असावेत आणि मन पूर्णपणे दत्तचरणी लीन असावे. करत असताना घरामध्ये शांतता असावी, घरामध्ये कटकट वगैरे नसावी. तसेच मोबाईल वरती बोलणे हे देखील टाळायचं आहे. वाचन करत असताना मोबाईल बंद करून ठेवावे, मध्येच बोलू नये किंवा मध्येच उठू देखील नाही. तसेच पहा, श्री गुरुचरित्र वाचन किंवा उपासना करताना तुम्हाला काही नियम आहेत तर त्या नियमाचं पालन देखील तुम्हाला करायचं आहे. अनुष्ठानाच्या किंवा वाचनाच्या काळात संपूर्ण ब्रह्मचर्य पाळावे. सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार आणि बाहेरचे अन्न पूर्णपणे वर्ज्य करावेत. शक्यतो एकभुक्त एकच वेळ जेवण किंवा उपवास करावा. घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवावे. कोणाशी वाद घालू नये. पुरुषांनी या काळात दाढी करू नये किंवा आधीच करून घ्यावी. आणि चामड्याची वस्तू, पट्टा, पादत्राणे इत्यादी वापरणे टाळावे. संकल्पपूर्तीनंतर गुरुवारी किंवा श्रावणातील शेवटच्या दिवशी दत्त मंदिरात जाऊन किंवा घरीच ब्राह्मण भोजन करावे. गरजूंना अन्नदान किंवा लहान मुलांना खाऊ वाटप करून पूजेची पूर्णाहुती करावी. या श्रद्धेपोटी आणि नियमाचे पालन करून केलेली उपासना दत्तगुरु नक्कीच मार्गी लावतात आणि विवाहातील सर्व वावटळी व ग्रहदोषाचे निवारण होते. गुरुचरित्र पारायण करतावेळेस महिलांनी देखील काही नियम आहेत तर त्या नियमाचं पालन करायचं आहे. गुरुचरित्र हा अत्यंत चैतन्यशील, सिद्ध आणि जागृत ग्रंथ आहे. त्यामुळे पाळीच्या दिवसामध्ये 4 ते 5 दिवस पोथीला किंवा ग्रंथाला स्पर्श करणे आणि वाचन करणे पूर्णपणे निषिद्ध वर्ज्य आहे. जर तुम्ही 7 दिवसाचे अखंड पारायण सलग रोज ठराविक अध्याय करत असाल आणि मध्येच मासिक पाळी आली तर ते पारायण तेथेच थांबवावे. पाळीचे दिवस संपल्यानंतर शरीर शुद्ध, डोक्याहून स्नान झाल्यावर पुढील दिवस उरलेले वाचन पुढे चालू ठेवावे. काही जण संकल्पित पारायण खंडित होऊ नये म्हणून कुटुंबातील इतर शुद्ध व्यक्तींकडून, उदाहरणार्थ पती किंवा इतर सात्विक व्यक्ती असेल तर त्यांनी वाचन पूर्ण करून घेतात, जेणेकरून संकल्पाचा भंग होत नाही. तसेच जर काही सूतक वगैरे असल्यावर कुटुंबात किंवा जवळच्या नातेसंबंधात जन्म व मृत्यू झाल्यास
सुतक पाळावे लागते. सुतक असेपर्यंत घरातील कोणतीही मोठी पूजा, अनुष्ठान किंवा श्री गुरुचरित्राचे वाचन करता येत नाही. सुतकाचे दिवस संपेपर्यंत पोथीची पूजा किंवा वाचन पूर्णपणे बंद ठेवावे. सुतक संपल्यावर घराची आणि स्वतःची शुद्धी करून देवघराची शुद्ध पत्रादी पूजा करून पुन्हा संकल्पित वाचन सुरू करावे. महिलांनी वाचन करताना किंवा पूजा करताना केस मोकळे न सोडता वेणी किंवा अंबाडा घालायचा. हे वाचन करताना शक्यतो सोवळा किंवा स्वच्छ धुतलेले कपडे हे घालायचे आहेत. पाळी किंवा सुतकामुळे वाचनात खंड पडल्यास घाबरून किंवा नाराज होऊन जाऊ नये. दत्त महाराज भावना पाहतात, त्यामुळे नियम पाळून नियमानुसारच पुढे पूजा आणि वाचन पूर्ण करावे. योग्य नियमाचे पालन करून उपासना केल्यास विवाहातील अडथळे दूर होऊन उत्तम स्थळांचे प्रस्ताव येण्यास सुरुवात होते, असा अनेकांचा अनुभव आलेला आहे. कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता पूर्ण भक्तिभावाने आणि दत्तन गुरूंवर स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास ठेवून हे अनुष्ठान करावे. वेळेपेक्षा भक्तीची शुद्धता आणि कर्म महत्वाचे असते. मंडळी, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील 8व्या अध्यायाचे पठण करायचे आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 21 दिवस ही सेवा करू शकता किंवा 11 दिवस करू शकता किंवा श्रावण महिनाभर तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करायची. श्रद्धा आणि विश्वासाने केलेली सेवा ही पूर्णत्वाला जाते. बघा, ही सेवा झाल्यानंतर मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल आणि काही दिवसामध्येच मुलांचं लग्न देखील ठरेल. श्रावण महिना संपायच्या आतमध्ये मुलांचं लग्न हे ठरलेलं असेल. अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचे पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.